आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। आता राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। मागील काही वर्षांपासून जनतेला वाढत्या वीज दरांचा मोठा फटका बसत आहे। महागाईने आवाच्या सवा वीज बिल भरून जनतेचे कंबरडे मोडले आहे। आता घरगुती वीज ग्राहकांना वीज स्वस्तात मिळणार आहे। महावितरणचा प्रथमच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। येत्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घरगुती वीज दरात एकूण 23% कपात होणार आहे। भविष्यामध्ये 15 ते 16 हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेतून तयार केली जाणार आहे। त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात वीज देण्याचे नियोजन आहे व तसेच पुढील 5 वर्षांसाठीचा वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे। या प्रस्तावानुसार येत्या 5 वर्षांमध्ये घरगुती विजेचे दर एकूण 23% कमी होणार आहे। महावितरणचा 85% खर्च हा वीज खरेदीवर होतो, तर इतर ठिकाणी 15% खर्च होतो। सध्या महावितरणला सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसाला सरासरी 2000 मेगावॅट वीज उपलब्ध होत असून चांगले नियोजन केल्यास यात वाढ होईल असा विश्वास महावितरणला आहे। नवीन प्रस्तावानुसार 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। महावितरणच्या ग्राहकांसाठी ही मोठी चांगली व दिलासादायक बातमी आहे। पुढची 5 वर्ष टप्प्याटप्प्याने हा वीज दर कपातीचा प्रस्ताव असणार आहे। यामुळे ग्राहकांना 50 ते 60 रुपयांपर्यंत वीज बिल कमी येण्याची शक्यता आहे। तर चला आता आपण पाहूया काय आहे हा प्रस्ताव। सध्या 1 ते 100 युनिट विजेसाठी 5 रुपये 14 पैसे तर 25-26 मध्ये 4 रुपये 37 पैसे युनिट होणार आहे, म्हणजेच वीज स्वस्त होणार आहे। तर 2026-27 वर्षामध्ये 1 ते 100 युनिट पर्यंत 4 रुपये 13 पैसे युनिट मिळणार आहे। तर 2027-28 वर्षामध्ये आणखीन वीज स्वस्त होऊन 1 ते 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट हे 3 रुपये 38 पैसे मिळणार आहे। तर 28-29 मध्ये 1 ते 100 युनिट पर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट 2 रुपये 52 पैसे मिळणार आहे। यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे।